नमस्कार मित्रांनो, मी आपला दोस्त प्रशांत थेट अमेरिकेमधून आता तुम्हाला अमेरिकेचं रेल्वे स्टेशन कसे आहात हे दाखवण्याचा प्रयत्न करतोय। तर आपण जगातील एक सुंदर शहर जे आर्किटेक्चर दृष्ट्या म्हणजे एक आर्ट जे आहे ते सुंदर अशी आर्ट म्हणजे शहराची जी रचना आहे ती अतिशय सुंदर रचना या शहराची आहे। आणि या शहराच्या मध्यभागी हे ॲम्ट्रॅक म्हणजे ट्रेनचं एक स्टेशन आहे। आजपर्यंतच्या आयुष्यामध्ये ट्रेनपर्यंतची वेगवेगळी स्टेशन्स आपण बघितली। आपल्याकडे इंग्रज लोक आले आणि छत्रपती शिवाजी टर्मिनल जे आपले एक ऐतिहासिक टर्मिनल आहे त्याची वास्तू ही कदाचित अशीच वास्तू त्यांनी बनवलेली होती। नंतरच्या काळामध्ये आपल्या राज्यकर्त्यांना ती मेंटेन करण्यामध्ये त्रास झाला आणि तशा प्रकारचं सौंदर्य ते टिकवता आपल्याला आलेलं नाही। परंतु आज आपण ज्यावेळी फॉरेनमध्ये येतो आणि अशा एका प्रगतिशील देशाकडून ज्यावेळी त्यांच्याशी कंपॅरिझन करायला जातो तर त्यावेळी अशा प्रकारच्या सोयी सुविधा आपण जर आपल्या नागरिकांना दिल्या तर परदेशी पर्यटक नक्कीच आपल्याकडे अट्रॅक्ट होतील आणि आपल्या देशालाही परकीय चलन मिळू शकतं। तर हे सुंदर असं भव्य आणि दिव्य हे या शहराचं रेल्वे स्टेशन मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत। या रेल्वे स्टेशनला वेगवेगळे दरवाजे आहेत आणि वेगवेगळ्या दरवाजातून तुम्ही एंट्री करू शकता। आणि त्याचप्रमाणे जे पुरातन जे आहे ते परदेशी नागरिकांनी असंच ठेवण्याचा प्रयत्न केला आहे। त्यामध्ये पुरातन काळामध्ये लाकडी खुर्च्या किंवा लाकडी बसण्याची व्यवस्था ही केली जायची। तर अशीच सुंदर लाकडी व्यवस्था इथं या स्थानकामध्ये ॲज इट इज ठेवण्याचा प्रयत्न या गव्हर्नमेंटनं केलेला आहे। त्याचप्रमाणे जुन्या काळामध्ये असणारी घड्याळं जी आहेत ती अशा प्रकारची घड्याळं इथं यूज केलेले आहेत। त्याचप्रमाणे ट्रेनचं जे टाइम टेबल आहे ते इथं टाइम टेबल असं मेंटेन केलेलं आहे। शिकागो हे शहर मुंबई शहरासारखंच प्रचंड लोकवस्ती असलेलं शहर आहे, परंतु या शहरामध्ये एवढी लोकवस्ती असून सुद्धा मेंटेन केलेला आहे। या पुढं एक गाडी तुम्हाला दिसते आणि त्या गाडीमधून वयस्कर नागरिकांना ट्रान्सपोर्ट म्हणजे अगदी ट्रेनपर्यंत पोहोचवलं जाते। तर अशा प्रकारची रचना सध्या आपल्या एअरपोर्टवरती वगैरे आपल्याला असलेली दिसते। त्याचप्रमाणे पॅसेंजरला जर तिकीट किंवा त्याची माहिती जर हवी असेल तर थोडं तिकीट काउंटर केलेलं आहे। त्याचप्रमाणे पॅसेंजर लोकांना जर जेवायचं असेल तर हे लॉन्चची जी व्यवस्था आहे राहणे आणि जेवण्याची व्यवस्था तर या लॉन्चमध्ये अशा प्रकारची व्यवस्था केलेली आहे। आणि या सगळ्या व्यवस्था सांगण्याचा उद्देश हा आहे की माणसांना इथल्या लोकांना विकत घेण्यास म्हणजे हे इझिली शक्य आहे। ओके, तर ही अशा प्रकारची व्यवस्था इथं केलेली आहे आणि हे सुंदर आर्किटेक्चर आहे। त्याचप्रमाणे स्वच्छता इथं आहे। त्याचप्रमाणे वेगवेगळ्या ह्याच्यावरती माहिती देणारे लोक इथं उपलब्ध आहेत। तर हे जे आहे हे फार्मर्स फ्रीज नावाचा फ्रीज आहे। शेतकऱ्यांच्या भाज्या आणि शेतकऱ्यांनी तयार केलेली सॅलड ही जी आहे ती आपण इथून विकत घेऊ शकतो। अमेरिकेमध्ये शेतकऱ्यांना खूप किंमत आहे, तर शेतकऱ्यांचा शेतमाल जो आहे तो अशा प्रकारचा शेतमाल इथं आपण घेऊ शकतो। ह्या सगळ्या गोष्टी तयार करताना ह्या ज्या पेपरच्या प्लेट आपण इथं बघतोय तर ह्या यूज अँड थ्रो अशा प्लेट जरी असल्या तरी बायोडिग्रेडेबल मटेरियल आहे। म्हणजे हे वेस्ट जे आहे हे मक्याच्या याच्यापासून तयार केलेलं आहे। हे स्पून तुम्हाला प्लॅस्टिकचे स्पून दिसत असतील, पण हे स्पूनसुद्धा प्लॅस्टिकचे स्पून नसून हे मक्याच्या याच्यापासून बनवलेले स्पून्स आहेत। तर अशा प्रकारच्या वस्तू असल्यामुळे यामुळे पोल्युशन कमी केलं जातं। आपल्या मोबाईलला उत्तम प्रकारे चार्जिंग करता यावं त्यासाठी अशा प्रकारचे रेंटेड चार्जिंग सिस्टीम इथं तयार करण्यात आलेले आहे। त्याचप्रमाणे ही जी ट्रेन आहे या हॉलमध्ये तुम्हाला बसता येतं आणि हॉलमधून बसून झालं की तुम्ही पुढं ट्रेन स्टेशनकडे जाऊ शकता। तर ती व्यवस्था आहे ती इथं करण्याचा प्रयत्न केलेला आहे। इथं या लोकांना चॉकलेट्स आणि कॅन्डी याची आवड आहे, तर इथं चॉकलेट आणि कॅन्डीसाठी अशा प्रकारची व्यवस्था केलेली आहे। आणि इथं काही लोकांना बसण्याची व्यवस्था जी आहे ती अशा प्रकारची व्यवस्था केलेली आहे। प्रचंड स्वच्छता, आर्किटेक्चर, डिझाईन सगळ्या गोष्टी तुम्हाला या स्टेशनमध्ये एका ठिकाणी बघायला मिळतात। त्याचप्रमाणे
आजपर्यंत तुमच्या सगळ्यांचा प्रश्न असेल की पोस्टाची पेटी कशी असते अमेरिकेमध्ये, तर अमेरिकेमध्ये अजूनही अशा प्रकारची पोस्टाची पेटी असते आणि ज्याच्यामध्ये पत्र टाकली जातात आणि ती पत्र कलेक्ट करण्याची त्यांची सेपरेट यंत्रणा आहे. अशा प्रकारचे डस्टबिन जे आहेत ते डस्टबिन इथं अशा प्रकारचे डस्टबिन ठेवण्यात आलेले आहेत. त्याचप्रमाणे तुम्हाला जर तिकीट घ्यायचं असेल तर अशा प्रकारचे तिकीट काउंटर्सही घेण्यात आलेले आहेत. काही परदेशी पर्यटक मी तुम्हाला दाखवतोय, तर हे पर्यटक सायकलिंगवरून शिकागो शहराचा आनंद घेत आहेत. तर त्यांनी सायकल घेऊन आलेले आहेत. तर ह्या सायकललाही रेल्वेमध्ये चढण्याची उतरण्याची सोय केलेली असते. त्याचप्रमाणे काही लोकांना आपल्या पाळीव प्राण्यांच्याबद्दल प्रचंड असं प्रेम आहे. तर असे लोक इथं मी बघितले की छोटा उंदीर पकडायचा जसा पिंजरा असतो, तर तशा प्रकारचे छोट्या कुत्र्यांसाठी, मांजरांसाठी पिंजरे घेऊनही जाणारे लोक इथं मी बघितले. त्याचप्रमाणे मोठ्या कुत्र्यांना जर आपण घेऊन जात असेल तर त्यांच्या तोंडाला एक प्रकारचं मास्क बांधलं जातं आणि त्या मास्कला फिट करून त्या कुत्र्यांना तिकडून ट्रान्सफर केलं जातं. ते कुत्रे माणसाबरोबर असतात, म्हणजे कुत्र्याला इथं विशिष्ट असं स्थान आहे. लोक कुत्रे घेऊन इथून ट्रॅव्हल करतात. तर हे अशा प्रकारचं सुंदर ऑडिटोरियम आहे जे मी पहिल्यांदाच इथं बघतोय. त्यानंतर बॅगेजसाठी इथं चार्ज केलं जातं. तुमचं जे बॅगेज आहे ते वजन करण्याची सोय इथं केलेली आहे आणि त्या वजन केलेल्या बॅगेजमधून तुम्ही बॅगेज घेऊन जाऊ शकता. ठराविक याच्यापेक्षा जास्त जर बॅगेज असेल तर तुम्हाला पे करावं लागतं. सर अजिबात त्रास होऊ नये म्हणून ॲम्ट्रॅकनं अशी व्यवस्था याच्यामध्ये केलेली आहे आणि ह्या सगळ्या व्यवस्था इथं ज्या आहेत ह्या फ्री आहेत किंवा अगदी कमी दरामध्ये आहेत. म्हणजे शिकागो ते मी राहणारं शहर यामध्ये फ्लाईटचा जो चार्ज आहे आणि रेल्वेचा चार्ज हा चार्ज सेम आहे. त्यामुळं तुम्ही अशा सेवा बसचा चार्ज इथं जास्त आहे, परंतु फ्लाईट आणि ट्रेनचा चार्ज सेमच आहे. म्हणजे गव्हर्नमेंट यासाठी प्रयत्न करतं की लोकांना वेळेनुसार ट्रॅव्हल करता यावं. ट्रॅव्हल करताना त्यांना कुठल्याही प्रकारची एक्स्ट्रा चार्जेस दिले जाऊ नयेत, तर त्यासाठी अशा प्रकारच्या व्यवस्था आहेत. तर कोणताही देश ज्यावेळी प्रगतीपथावरती जातो त्यावेळी त्यातला सर्वसामान्य नागरिक जो आहे तर त्याला पहिल्यांदा मोठं करणं ही त्या देशाची जबाबदारी असते. तर मात्र हा जो देश आहे हा आपल्या सामान्य नागरिकांचा अतिशय प्रत्येक बाबतीमध्ये विचार करतो. तर तिथले रेट्स, त्यानंतर इथल्या फॅसिलिटीज, त्यानंतर इथला क्लीननेस, तर ह्या ज्या गोष्टी आहेत आपल्याला खूप काही शिकवतात. विशिष्ट बाब म्हणजे इथं येणारा प्रत्येक माणूस, म्हणजे एवढी प्रचंड लोकसंख्या इथं या शहरामध्ये दिसते. मी जे राहतो त्या शहरामध्ये लोकसंख्या कमी आहे, परंतु या शहरामध्ये लोकसंख्या जास्त आहे. परंतु लोकसंख्या जास्त असूनही लोक जे आहेत हे क्लीन, नीट आणि सुंदर शहर ठेवण्याचा प्रयत्न करतात. त्याचमुळं अशा प्रकारची मोठी शहरं इथं वसताना दिसत आहेत. आपण आता शहराच्या बाहेरच्या साईडला निघालेलो आहोत, जिथं विंडो आणि टॅक्सी कशा आहेत हे मी दाखवण्याचा प्रयत्न करतो. तर ओला उबरसारखेच इकडं रचना आहे, परंतु इथल्या ज्या कॅब्स आहेत तर त्यांना अतिरिक्त पैसे घेता येत नाहीत. त्यांना रेग्युलर जे गव्हर्नमेंटचे चार्जेस आहेत तर तेच देऊन घ्यावं लागतं. इथं एक अजून मी विशिष्ट डोअरची रचना बघितली. हे जे दरवाजे आहेत हे तुम्हाला एक साईडनं प्रेस करून तुम्हाला एकट्याला बाहेर कडून जाता येतात. तर अशा प्रकारचे दरवाजाची रचना आहे. का अशी रचना केली याचा अर्थ आजही मला कळालेला नाही. हे असं ढकलायचे दरवाजे काय आहेत. आपण आता बाहेर निघालो आहे, बाहेरच्या गोष्टी काय दाखवण्याचा मी प्रयत्न करतो. तर हे ज्या टॅक्सीज आहेत तर अशा प्रकारची टॅक्सीची रचना इथं केलेली आहे. त्याचप्रमाणे तुम्ही इथून अशा प्रकारच्या इलेक्ट्रिक सायकली ज्या आहेत तर त्या सायकली तासी $2 म्हणजे $160 घालवून घेऊ शकता. आणि हे बाहेर दिसणारं जे आहे हे शिकागो शहर आहे. सुंदर असं शहर आपण 5-6 व्हिडिओच्या माध्यमातून बघत आहोत. त्याचप्रमाणे ही जी आहे त्यांची लोकल बसची यंत्रणा आहे. इथं शहरामध्ये लोकसंख्या जास्त असल्यामुळं ट्रॅफिक वगैरे आत्ता समस्या जाणवू लागलेल्या आहेत, परंतु हे ट्रॅफिक जे आहे ते नियंत्रित, अगदी बरोबर प्रमाणे नियंत्रित केलं जातं. इकडं जे आहे ते लोक 2 व्हीलरचा वापर अगदी कमी करताना दिसतात. इकडं सगळे लोक 4 व्हीलरचाही वापर करतात.
तर असं हे सुंदर शहर आणि त्याचं हे सुंदर रेल्वे स्टेशन नक्कीच तुम्हाला आवडलं असेल. मी आपल्या कमेंटची वाट अगदी आतुरतेनं बघत आहे. तर तुम्हाला हे शहर, याची रचना, हे रेल्वे स्टेशन कसं वाटलं, आपल्या राज्यकर्त्यांना अशा प्रकारच्या सोयी देता येतील का, हे मला व्हिडिओच्या कमेंटमध्ये नक्की कळवा. आपला देश सुंदर महान आहेच, मला आपल्या देशाचा खूप अभिमान आहे, परंतु आपल्या देशामध्ये अशा प्रकारच्या सेवा आपण उपलब्ध करून आपल्या नागरिकांना कशा देऊ शकतो यासाठी आपला चॅनल काम करतोय. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला भेटूया आपल्या अमेरिकन दोस्तासह पुन्हा एकदा. तोपर्यंत थोडीशी क्षणभर विश्रांती. बाय.